नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. बांगलादेशमधील हिंसाचार प्रकरणी ही शिक्षा सुनावली गेली आहे. हिंसाचारादरम्यान 1400हून अधिक हत्यांचा आरोप त्यांच्यावरती आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादानं ही शिक्षा सुनावली आहे. तर शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ही शिक्षा सुनावली आहे. 1400 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यामुळे ही शिक्षा सुनावली गेली आहे. बांगलादेशमध्ये हिंसाचार झाला होता आणि या हिंसाचाराच्या आरोपाखाली त्यांना ही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. तर यावर हेमंत महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूयात. हसीनांना तिथल्या सैन्याने त्यांना पळवून नेऊन भारतामध्ये सोडलं आणि तेव्हापासून त्या भारताच्या राजकीय आश्रयाकरता आहेत आणि आत्ताच त्यांना कोर्टाने फाशीची शिक्षा दिलेली आहे. तर याचं विश्लेषण आपण कसं करतो तो थोडक्यात म्हटलं तर हा खटला म्हणजे एक फिक्स मॅच होती. हे क्लिअर होतं की तिथल्या सध्याच्या सरकारला त्यांना अजिबात पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये येऊ द्यायची त्यांची इच्छा नव्हती. तसं म्हटलं तर अवामीनी गेले 15 वर्ष देशावरती राज्य केलेलं आहे. त्यांचे जे वडील होते हसीनांचे शेख मुजीबुर रहमान, ज्यांना बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणले जातात, परंतु सध्या तिथे उग्रवाद्यांचा जो हे आहे प्रभाव आहे तो इतका वाढलेला आहे की आता हसीनांनाच ही अशा प्रकारची शिक्षाही दिली. आणि आता पुढच्या 3-4 महिन्यामध्ये इलेक्शन्स होईल आणि त्यावेळेला जे सरकार निवडून देईल ते या तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचं असेल किंवा ते जे असेल ते जमाते इस्लामी उग्रवादी संस्था त्यांचं असेल. तर म्हणजे येणारा काळ हा भारताकरता अत्यंत कठीण आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हसीना यांना शिक्षा देणं, त्यांना राजकीय जीवनातलं कायमचं उठवणं ही भारताकरता एक अत्यंत धोकेदायक घटना आहे आणि भारताला आपले कान आणि डोळे उघडे ठेवून येणाऱ्या धोक्यावरती लक्ष ठेवावं लागेल आणि त्याच्या विरोधात कारवाई करावी लागेल. तर हे प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूयात. बांगलादेशामध्ये जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये हिंसाचार झाला. विद्यार्थ्यांचं हसीना सरकार विरोधात आंदोलन हे त्यावेळेस बघायला मिळालं. आंदोलन थांबवण्यासाठी सरकारकडून कारवाई केली गेली. कारवाई दरम्यान अनेक आंदोलकांवर गोळीबार झाला. कारवाईमध्ये 1400हून जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला. तर शेख हसीनांवर नेमका आरोप काय आहे ते पाहूयात. मानवता विरोधात कारवाई केल्याचा हसीनांवर आरोप आहे. आंदोलन थांबवण्यासाठी बांगलादेश सरकारनं कारवाई केली. निशस्त्र आंदोलकांवर यंत्रणांनी बेछूट गोळीबार केला. आंदोलकांवर हेलिकॉप्टरच्या मदतीनं हल्ले केले. यंत्रणांकडून आंदोलकांवर ड्रोन हल्ल्याचेही प्रयोग झाले. पोलिसांना लिथल फोर्स वापरण्याची परवानगी ही देण्यात आली. विद्यार्थी नेता अबू सईदचा कारवाईमध्ये मृत्यू झाला. चानखारपूरमध्ये यंत्रणांकडून आंदोलकांचा नरसंहार करण्यात आला. शेकडो लोकांचं अपहरण केलं गेलं. अनेक जण गायब आहेत. अनेक प्रेतं जाळून टाकली, पुरावे मिटवले. हा सुद्धा शेख हसीना यांच्यावर आरोप आहे. तपास यंत्रणांकडून न्यायालयावर दबाव टाकला गेला. भ्रष्टाचार झाल्याचं सुद्धा समोर आलंय. कारवाईसाठी हसीना मास्टर माइंड असल्याचा दावा हा करण्यात आलाय. तर साक्षी पुरावे काय सांगतायत ते पाहूयात. आंदोलनातील कारवाईतून वाचलेले आंदोलक
सोबतच आंदोलनादरम्यान वृत्तांकन करणारे पत्रकार, कारवाईमध्ये सहभागी असलेले माजी अधिकारी या सर्वांच्या साक्षी नोंदवल्या गेल्यात. त्यांनी सांगितलेले पुरावे हे ग्राह्य धरले गेलेत. शूट टू किल ऑर्डर्सच्या ऑडिओ टेप्स सुनावणी दरम्यान हा सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरला गेलाय. आंदोलनादरम्यानचं व्हिडिओ फुटेज, ड्रोन लॉक्स यांचा सुद्धा पुरावा म्हणून आधार घेतला गेलाय. सोबतच रुग्णालयातील रेकॉर्ड्स, लीक झालेलं कम्युनिकेशन,